तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आहे मागच्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जस्ट आपण शिकलो होतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्यामध्ये बघितलं होतं एक वेव्ह लेफ्ट कडून आले, एक वेव्ह राईट कडून आले आणि दोघांचे डिस्काउंट आले. तर जवळ आल्यावर त्यांचं काय होईल, ॲम्प्लिट्यूड सेम असेल, फेज सेम असेल तर मोठा डोंगर तयार करतील, म्हणजे लार्जर ॲम्प्लिट्यूड तयार करतील. दोघंही अपोजिट असेल, एक खाली आहे एक वरती आहे, अशी वेवाले एकत्र आले काय होईल, दोन वेव्ह एकमेकाला कॅन्सल करतील किंवा दोन वेव्ह एकमेकातून मायनस होतील आणि रिझल्टंट वेव्ह भेटेल तुम्हाला. ते फक्त इमॅजिन होतं. आता आपल्याला त्याचा मॅथ्स फॉर्म्युला बनवायचा आहे. म्हणजेच काय, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ टू वेव्ह ड्यू टू सुपरपोजिशन. सुपरपोजिशनमुळे दोन वेव्ह एकत्र आल्यावर तो जो पॉइंट आहे त्याचा ॲम्प्लिट्यूड काढायचा आपल्याला. इमॅजिन करू, एक वेव्ह इकडून येते, दुसरी वेव्ह इकडून येते, दोन्ही वेव्ह अपोजिट येत आहेत. ओके, एक वेव्ह इकडे गेली, समजा ही वेव्ह आहे y1, ही वेव्ह आहे y2, एक इकडे जाणार एक इकडे जाणार. इथं जाऊन ते सुपर इम्पोज होणार. समजा ही वेव्ह इकडे जाते लेफ्टला, त्याचं इक्वेशन लिहितो y1 इज इक्वल टू, हां इमॅजिन करा याचं ॲम्प्लिट्यूड आहे a1, याचं ॲम्प्लिट्यूड आहे a2. ओके, पहिलं वेव्हचं इक्वेशन a1 साइन ओमेगा टी. मी के एक्स घेत नाही कारण एक्सची व्हॅल्यू मी 0 घेतोय. इमॅजिन करा दोन्ही वेव्ह ॲट अ टाइम एका पोझिशनपासून स्टार्ट झाले असतील किंवा एका पोझिशनवरती येत असतील तर एक्सची व्हॅल्यू 0 पकडतो. मग एक वेव्ह ही झाली, दुसरी वेव्ह आता ही इकडनं येते a2 साइन ओमेगा टी. ओमेगा टी ओमेगा टी ओमेगा सेम, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे कन्सिडर करू. फक्त याच्यामध्ये फेज डिफरन्स समजा मी इथं कन्सिडर केला फाय. फेज डिफरन्स म्हणजे काय, एक वेव्ह आणि दुसरी वेव्ह याच्यामध्ये काहीतरी फेज डिफरन्स आहे. म्हणजे काय, आता ह्या दोन सेम इथं फेज डिफरन्स 0 दिसतोय, पण प्रत्येक वेळी फेज डिफरन्स 0 असेल याची गॅरंटी नाही आहे. कदाचित एक वेव्ह वरून येत असेल, दुसरी वेव्ह खालून येत असेल, सांगू शकत नाही. कदाचित एक वेव्ह कंप्लीट होत असेल, दुसरी वेव्ह स्टार्ट पण होत असेल. म्हणजे काही ना काहीतरी फेज डिफरन्स असेल, तो मी फेज डिफरन्स मी फाय कन्सिडर करतो. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा प्रिन्सिपल काय सांगतो, रिझल्टंट वेव्हचं ॲम्प्लिट्यूड हा y1 प्लस y2 ने काढू शकतो. पेनामधले इंक संपलेली आहे, दुसरी भरूया. ओके, चला रिझल्टंट बघूया. आता रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काय म्हणते, y1 a1 साइन ओमेगा टी प्लस y2 a2 साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, त्याच्यानंतर इथे बघा साइन ओमेगा टी प्लस फाय कुठला फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए डॉट कॉस बी प्लस कॉस ए डॉट साइन ए, असा हा मॅथ्समध्ये फॉर्म्युला आहे, तो इथे यूज करतो. बाकीचं आहे तसंच ठेवतो. ओके, a2 आता काय होणार, साइन ओमेगा टी मल्टिप्लाय बाय कॉस फाय. ओके, प्लस हा a2 परत आत मल्टिप्लाय होणार, a2 इकडचं पुसतो, a2 नंतर कॉस ओमेगा टी मल्टिप्लाय बाय साइन फाय. ओके, आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता याच्यामध्ये या दोघांना एकत्र घेतो आणि या दोघातून एक टर्म कॉमन काढतो. काय, दोन्हीकडे सेम साइन ओमेगा टी, या दोघातून साइन ओमेगा टी कॉमन काढतो. आतमध्ये राहणार, याच्यातून साइन ओमेगा टी आलं, a1 राहिला, साइन ओमेगा टी बाहेर आला, हा प्लस लिहिला, a2 राहिला, हा बाहेर आला, इथे राहिला कॉस फाय, बाहेर काय कॉमन काढलं आपण, साइन ओमेगा टी कॉमन काढलं. इकडे बघूया, इकडचं आहे तसं लिहितो, कॉस ओमेगा टी डॉट साइन फाय. इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय बघा, इथे आपल्याला वेव्हचं इक्वेशन बनवायचं आहे. तर मी काय करतो, हे जे दिसतंय त्याला मी ए कॉस थिटा कन्सिडर करतो आणि इथं फाय कुठं आहे. ओके, a1 प्लस a2 कॉस फायला मी ए कॉस थिटा कन्सिडर करतो आणि a2 साइन फायला, म्हणजे ह्या दोघांना मिळून मी ए कॉस झालं, इथे साइन, हा थिटा आहे, थिटा म्हणजे इथं एक कॉस थिटा, इथं ए साइन थिटा. कोणाला, याला हे कन्सिडर करतो, याला हे कन्सिडर करतो. मी इथं लिहू शकतो, लेट a1 प्लस a2 कॉस फाय इज इक्वल टू ए कॉस थिटा, नंतर a2 साइन फाय इज इक्वल टू ए साइन थिटा. ओके, आता रिप्लेसमेंट ऑफर आलेली आहे, पुढचा पुसून घेतो
आणि रिप्लेस करून टाकतो. ओके, आता रिप्लेसमेंट करायची आहे. ओके ओके, इथे काय ठेवायचं आहे? ए कॉस थिटा, ए कॉस थिटा डॉट साइन ओमेगा टी प्लस ए टू आणि साइन थिटाची ठिकाणी ए साइन थिटा, ए साइन थिटा आणि इथे काय? कॉस ओमेगा टी. ओके, आता हे पुसून टाकतो कारण आपण रिप्लेसमेंट ऑफर झालेली आहे. आता बघा, या दोघातून ए कॉमन काढला, ए कॉमन काढला, आतमध्ये काय राहिलं? साइन ओमेगा टी. नंतर लिहितो मी कॉस थिटा प्लस त्याच्यानंतर कॉस ओमेगा टी, नंतर लिहितो साइन थिटा. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बीचा आहे. हा कसला फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बी. ए म्हणजे ओमेगा टी, बी म्हणजे थिटा. हे बनलं रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन. रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन, जिथं एचा मिनिंग आपल्याला अजून काढायचं आहे. अजून रिझल्टंट वेव्ह आली. दिस इज अ रिझल्टंट वेव्ह ड्यू टू सुपरपोजिशन. आता एची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, एची व्हॅल्यू काढण्यासाठी जी आपण रिप्लेसमेंट ऑफर वापरली ना, त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे समजा हे इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. लेट स्क्वेअर ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंडचा स्क्वेअर करू, ते दोघं ॲड करू. ओके, हे दोन इक्वेशन लेफ्ट साइड ॲड करू, स्क्वेअर राईट साइड ॲड करू. ओके, पहिलं ही दोघं घेऊ या साईडला. इथे काय होणार? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा ॲडिशन केली, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता इकडं ए टूचा स्क्वेअर आणि हा साइन स्क्वेअर फाय प्लस, आता ही साईड पण इथं आहे प्लस, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल स्क्वेअर करू नका. त्याला ब्रॅकेटमध्ये टाका आणि ब्रॅकेटमध्ये टाकून त्याचा स्क्वेअर करा. इथे कसे मल्टिप्लाय होते म्हणून प्रत्येकाचा स्क्वेअर केला. पण इथे ॲडिशन आहे, प्रत्येकाचा स्क्वेअर नाही करायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. ओके, या दोघातून ए स्क्वेअर कॉमन आला. आतमध्ये काय राहणार? साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर, आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतं. मग इकडे फक्त राहणार ए स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा, हे तसंच लिहितो, ए टू स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस हा ब्रॅकेट एक्सपांड करतो, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए वनचा स्क्वेअर प्लस 2ab, 2ab, ए हा ए1 आहे, बी हा ए टू कॉस फाय आहे प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे ए टूचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर फायचा स्क्वेअर. आता इथं बघा, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तयार होत आलेला आहे. ए टू साइन स्क्वेअर फाय, ए टू कॉस स्क्वेअर फाय, या दोघातून ए टू स्क्वेअर कॉमन काढणार, पण साइन स्क्वेअर फाय आणि कॉस स्क्वेअर फाय याचा आन्सर 1 येणार, तो गेला निघून. ओके, हे दोघं याचा आन्सर 1 येणार, गेला निघून. प्लस ए1 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस फाय आलं. ओके, हे पुसून टाकतो. आता स्क्वेअर रूट काढायचा दोन्ही साईडचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर रूट काढला, ए राहिला. हे प्लसमध्ये याचा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून याला स्क्वेअर रूटमध्ये ढकलतो. ओके, अरेंज करतो. पहिला ए1ला पहिला घेतो, त्याच्यानंतर ए2ला पहिला लिहितो, त्याच्यानंतर 2a1 a2 कॉस फाय. हा आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. हा काय आहे? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. हा फॉर्म्युला पाठ करा, सोपा आहे. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याच्यासारखा दिसतोय फॉर्म्युला. ओके, आता केसेस बघा. याच्या केसेस, जर दोन वेव इफ, अरे इसको क्या हो गया, इसको क्या हुआ, इफ टू वेव आर इन सेम फेज, मग फेज डिफरन्स किती होणार? 0. दोन वेव सेम फेजमध्ये म्हणजे दोघं पण क्रेस्ट दोन्ही सेम येत असेल तर काय येणार? मग इथं दोन्ही सेम फेज असेल तर फायची व्हॅल्यू किती? 0. मग कॉस 0 किती येतं? 1 येतं. कॉस 0 1 येतं. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येणार? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड होणार a1चा स्क्वेअर प्लस a2चा स्क्वेअर प्लस हा निघून गेला, राहिलं काय? 2a1 a2. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर हा फॉर्म्युला आहे a1 प्लस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा हा एक्सपान्शन आहे. तो एक्सपान्शन मी कॉन्ट्रॅक्शन केला. ओके, हे स्क्वेअर रूट आहे आणि हा स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर असेल तर एकमेकाला कॅन्सल होतं. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय येणार? a1 प्लस
A2 येणार. दोन वेव सिम्पली फक्त ॲड होणार. जर दोन वेव सेम फेजमध्ये असेल तर ॲम्प्लिट्यूड ॲड करायचं आणि दोन्ही वेवचा ॲम्प्लिट्यूड जर सेम असेल तर ॲम्प्लिट्यूड डबल होणार. ओके, आता इकडे बघा. जर फेज डिफरन्स इफ फेज डिफरन्स 180 असेल, फेज डिफरन्स किती 180 असेल म्हणजे एक वेव वरती एक वेव खाली असेल तर काय होईल. आता फेज डिफरन्स 180, कॉस 180 किती कॉस 180 मायनस, मग इथं येणार मायनस, मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर, हा -1 इथे आला, हे झालं -2A1 A2. रिझल्टंट हा कोणाचा फॉर्म्युला आहे, हे कोणाचा तरी एक्सपान्शन आहे. कोणाचं A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. इकडे प्लस आलेलं आहे, इकडे मायनस आलेलं. स्क्वेअरचा स्क्वेअर रूट निघून जातो, मग इथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A1 मायनस A2 येणार. म्हणजे दोन ॲम्प्लिट्यूड सिम्पल मायनस करायचे. समजा हा 5 असेल, हा 4 असेल, हा 5, हा 4, रिझल्ट ॲम्प्लिट्यूड 1. समजलं. समजा दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम असेल, हा पण 5, हा पण 5, ॲम्प्लिट्यूड किती येणार 0 येणार. 5 मधून 5 गेले 0, एकमेकाला कॅन्सल होणार. असं हे डेरिव्हेशन आहे. 4 मार्काचं डेरिव्हेशन आहे. लास्ट 5 नंबरच्या सेक्शन डी आणि ई मध्ये येतो. तर याची 5-5 वेळा प्रॅक्टिस करा, पाठांतर करू नका. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेशनरी वेव्हमध्ये स्टेशनरी वेव्ह शिकणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.